नमस्कार मित्रांनो, आपलं या AYL अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। आपण आपल्या या व्हिडिओवर जीके संबंधित जे महत्त्वाचे असे प्रश्न आहे, जे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा असेल, सरळ सेवा असेल, शिक्षक TET असेल, तलाठी भरती असेल किंवा ज्या स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी असणारे जे महत्त्वाचं जीके आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत असतो। तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्रात सुपारी या फळाचे संशोधन केंद्र कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये सुपारी या फळाचे संशोधन केंद्र कुठे आहे? श्रीवर्धन, जे कोणत्या जिल्ह्यामध्ये? रायगड जिल्ह्यामध्ये। प्रश्न 2, भारतात दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते? तर बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट होतो। तर भारतात दर 5 वर्षांनी काय केली जाते? पशुगणना केली जाते। प्रश्न 3, कोणते राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे? तर तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर असणारे राज्य कोणते आहे? आंध्र प्रदेश। प्रश्न 4, भारतात कोणत्या राज्याचा चहा उत्पादनात प्रथम क्रमांक आहे? तर भारतात चहा उत्पादनात आसाम या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो। प्रश्न 5, सोयाबीन लागवडीमध्ये कोणते राज्य अग्रेसर आहे? तर सोयाबीन लागवडीमध्ये मध्य प्रदेश हे राज्य अग्रेसर आहे। प्रश्न 6, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकापासून झाली? तर भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकापासून झाली? गहू या पिकापासून झाली व हरित क्रांतीची जनक कोण आहे? डॉक्टर स्वामीनाथन, नाव लक्षात ठेवा। प्रश्न 7, भारतात कोणत्या राज्यात रबराचे उत्पादन सर्वात जास्त होते? तर भारतामध्ये रबराचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? केरळ या राज्यात। प्रश्न 8, भारतात कोणते शहर सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? तर भारतामध्ये कोणते शहर सरोवराचे शहर म्हणून ओळखले जाते? तर उदयपूर, नाव लक्षात ठेवा। उदयपूर सरोवराचे शहर म्हणून भारतात ओळखले जाते। प्रश्न 9, प्रश्न 9, भारतात एकूण भूप्रदेशापैकी किती टक्के प्रदेश वनाखाली असणे आवश्यक आहे? तर भारताच्या एकूण भूप्रदेशापैकी 33% प्रदेश हा काय पाहिजे? भारताच्या एकूण भूप्रदेशापैकी 33% आपल्याला वनाखाली असणं आवश्यक आहे। प्रश्न 10, भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अंमलात आला? तर तो 1972 या साली अंमलात आला। प्रश्न 11, महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली या जिल्ह्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे। प्रश्न 12, महाराष्ट्र पठारावर कोणत्या प्रकारची जंगले आढळतात? तर महाराष्ट्र पठारावर आपल्याला पानझडी प्रकारची जंगले आढळतात। प्रश्न 13, महाराष्ट्रात काळविटासाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर देऊळगाव रेहकुरी हे अभयारण्य काळविटासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न 14, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी वन्य प्राणी अभयारण्य आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गवताळा या ठिकाणी आपल्याला वन्य प्राणी अभयारण्य बघायला मिळते। प्रश्न 15, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? सांगली या जिल्ह्यामध्ये आहे, नाव लक्षात ठेवा। प्रश्न 16, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागझिरा हे अभयारण्य भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न 17, मेळघाटचा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट हा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट अभयारण्य आहे। प्रश्न 18, मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघांसाठी, तिथे वाघ आढळतात। प्रश्न 19, बीड जिल्ह्यातील मोरांचे अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे गाव कोणते? तर कोणते? बीड जिल्ह्यामधील मोरांचे अभयारण्य कुठे? नायगाव, नाव लक्षात ठेवा, नायगाव ते मोरांचं अभयारण्य बीड जिल्ह्यामध्ये। प्रश्न 20, कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते? तर फर्निचर बनवण्यासाठी प्रामुख्याने कोणते लाकूड वापरतात? सागाचे लाकूड। प्रश्न 21, गुजरात राज्यातील गीर अभयारण्य कशासाठी राखून ठेवण्यात आले आहे? तर गुजरात राज्यातील गीर अभयारण्य कशासाठी?
सिंह प्राण्यासाठी ते राखून ठेवण्यात आले आहे. प्रश्न 22. महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते? तर महाराष्ट्राचा जो पठारी विभाग आहे या ठिकाणी आपल्याला कोणती मृदा आढळते? काळी रेगूर मृदा आढळते, काळी मृदा. प्रश्न 23. कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर कोकण किनारपट्टीवर तांबडी मृदा आढळते, ज्याला आपण काय म्हणतो? जांभी मृदा असं म्हणत असतो. नंतर प्रश्न 24. कापसाच्या लागवडीसाठी उत्कृष्ट मृदा कोणती? तर कापसाच्या लागवडीसाठी कोणती उत्कृष्ट मृदा आहे? काळी रेगूर मृदा ही कापसाच्या उत्पादनासाठी चालते. तर प्रश्न 25. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त आढळते? तर लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण हे जांभी मृदेमध्ये सर्वात जास्त आढळते. तर अशा पद्धतीने हे आजचे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न घेतले. तर हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा निश्चित तुम्हाला फायदा होणार आहे. तर तुम्ही जर सरळ सेवेची जर तयारी करत असाल, तुम्हाला जर नोकरी पाहिजे असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा असेल, तर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा व व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.